नमस्कार. मी मागच्या वर्षीचा माझा एक अनुभव या व्हिडिओमध्ये शेअर करू इच्छिते. एक्झामचे ज्यावेळेला रिझल्ट लागतात आणि ज्यावेळेला मुलांना अपेक्षित मार्क मिळत नाहीत त्यावेळेला ही मुलं कारणं शोधत बसतात की आता काय कारण सांगायचं आमच्या कमी मार्कांचं. तर एक कारण असं सांगितलं गेलं की टीचरनी पोर्शन कंप्लीट केला नाही. एक पॅरेंट्स माझ्याकडे आले, त्यांच्या मुलाला घेऊन आले की बघा याला मार्क्स कमी मिळाले आणि हा म्हणतोय की टीचरने पोर्शन कंप्लीट केला नाही म्हणून मला मार्क्स कमी मिळाले. बरं ठीक आहे, मी प्रश्न केला की बाळा मी किती लेसन नाही शिकवले. 50% लेसन. एक लेसन ह्यांना त्या कारणामुळे अर्धा राहिलेला, मॅथ्सचा अर्धा लेसन शिकवायचा राहिलेला. बरं ठीक आहे, बघू तुझा पेपर बघू. तर मी जे काही शिकवलं नव्हतं त्यातले फक्त 4 मार्काचे प्रश्न विचारले गेलेले. 80 पैकी फक्त 4 मार्काचा जो पोर्शन होता तो शिकवायचा राहिलेला. मी म्हटलं ठीक आहे, मी कबूल करते माझा हा पोर्शन शिकवायचा राहिलेला. आय एम सॉरी फॉर दॅट. बरं मग बाळा तुला मार्क्स किती मिळाले? 40. 80 मध्ये आउट ऑफ 80 ज्या वेळेला तुम्हाला 40 मार्क्स मिळतात त्यावेळेला तुम्ही हे कारण कसं काय सांगू शकता की हा एक चॅप्टर 50% चॅप्टर शिकवायचा राहिलेला. बरं, जर 76 मार्क्स जर स्कोर केले असते, 76 मार्क्स जर स्कोर केले असते आणि जर खरंच माझ्या चुकीमुळे जर ते 4 मार्क गेले असते तर मी मान्य केलं असतं की 100% चूक माझी आहे. पण जर 80 मध्ये जर 40 मार्क्स जर मिस झाले तर ह्याला रिस्पॉन्सिबल कोण? ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची? मी जे 76 मार्क्सचं जे पोर्शन शिकवलेलं त्याचं काय झालं? मग ते 76 मार्क्स का नाही स्कोर केले गेले? फक्त 4 मार्कचं जे शिकवायचं राहिलेलं त्यामुळे 40 मार्क मिस झाले. ह्याला तुम्ही टीचरना कसं रिस्पॉन्सिबल धरता? तर माझी एकच विनंती आहे, सगळ्यात पहिले स्टुडंट्सना अशी विनंती आहे की ज्या वेळेला तुम्हाला मार्क्स कमी मिळतात तर त्या कमी मार्क्सची रिस्पॉन्सिबिलिटी इतर कुठल्याही गोष्टीवर किंवा इतर कुठल्याही व्यक्तीवर घालण्यापेक्षा ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्या. ज्या वेळेला तुम्ही स्वतः ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल तेव्हाच तुमचे पुढच्या एक्झाममध्ये मार्क्स इम्प्रूव्ह होतील. जोपर्यंत तुम्ही कमी मार्क्सची रिस्पॉन्सिबिलिटी ह्या ना त्या कारणावर किंवा ह्या ना त्या व्यक्तीवर जोपर्यंत घालत राहाल आयुष्यात तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होणार नाही. आणि ह्या पुढची जबाबदारी आहे पॅरेंट्सची की ह्या गोष्टीकडे पॅरेंट्सने हे तितकंच लक्ष द्यावं की आपली मुलं किती रिस्पॉन्सिबल आहेत. तर ह्यासाठी सगळ्यात पहिले पॅरेंट्सनी जास्त रिस्पॉन्सिबल होणं गरजेचं आहे की स्टुडंट्स रेग्युलर स्कूल क्लासेस ट्युशन क्लासेस अटेंड करतायत की नाही, क्लास जर मिस झाले तर तो मिस झालेला पोर्शन कंप्लीट करतायत की नाही, बुक्स कंप्लीट करतायत की नाही, हे किती पॅरेंट्स बघतात. तर मला वाटतं जर तुम्हाला मुलांचा सक्सेस हवा असेल, जर मुलांचे चांगले मार्क्स हवे असतील तर मुलांनी आणि त्याचबरोबर पॅरेंट्सनी पण रिस्पॉन्सिबल होणं खूप गरजेचं आहे. आम्हाला टीचर्सना पण आमची जबाबदारी माहिती असते, पण शेवटी आम्हीही माणूस आहोत, आमचेही काही मर्यादा आहेत, आमचे काही प्रॉब्लेम्स आहेत. मुद्दामून कुठल्याही टीचर ना शाळेच्या ना ट्युशनच्या मुद्दामून कुठल्याही टीचर कुठलीही चूक करत नाही. त्यांनाही आपल्या प्रत्येक स्टुडंटचा सक्सेस पाहिजे असतो. पण ह्या ना त्या कारणामुळे जर असं काही जर गोष्ट झाली तर ह्या गोष्टींना प्लीज कुठल्याही टीचर्सना जबाबदार धरू नका. ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण टीचर्स किती एफर्ट्स घेतात मुलांच्या प्रोग्रेससाठी हे आम्हाला माहिती आहे. तर मला वाटतं पॅरेंट्स आणि स्टुडंट्स दोघांनीही हे समजून घ्यावं आणि आपल्या चांगल्या वाईट मार्क्सची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्यावी. मला वाटतं हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक टीचरच्या मनाला लागणारा विषय आहे. जर कोणी टीचर हा व्हिडिओ जर बघत असतील ना तर प्लीज जास्तीत जास्त टीचर्सपर्यंत शेअर करा. कारण बऱ्याचदा कमी मार्क्सचं रिझन टीचर्सना धरलं जातं आणि त्यावेळेला टीचर्सच्या मनाला किती वाईट वाटतं हे मी समजू शकते. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त टीचर्सपर्यंत शेअर करा आणि हो, पॅरेंट्सपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचणं तितकंच जरुरीचं आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओच्या अपडेटसाठी आमचं हे जे चॅनल आहे वृषराज क्लासेस ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप